राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. मंडळी, आज मी तुमच्यासमोर एक अत्यंत मंगलमय, अद्भुत आणि भक्तिरसपूर्ण अशी कथा घेऊन आले आहे. ही कथा आहे ब्रह्मांडामधील सर्वात जागृत आणि न्यायाची देवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री शनिदेवांची. आपल्या सर्वांच्या जीवनात कर्माचे अत्यंत महत्त्व आहे आणि याच कर्माचा अचूक हिशोब ठेवणारी देवता म्हणजे आपले शनिदेव. आज आपण त्यांच्या जन्माची आणि त्यांच्या महाकठोर तपश्चर्येची संपूर्ण आणि सविस्तर कथा ऐकणार आहोत. ही कथा ऐकण्याचे महत्त्व सांगताना पुराणांमध्ये असे म्हटले आहे की जो कोणीही शनी जन्म आणि तपश्चर्येची संपूर्ण कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकाग्र मनाने आणि श्रद्धेने ऐकेल, त्याच्या जीवनातील सर्व संकटे, दुःख आणि सारेसातीचा त्रास निश्चितपणे दूर होईल. शनिदेवाची कृपादृष्टी प्राप्त करण्यासाठी या कथेचे श्रवण करणे हे एका महापुण्यासारखे मानले गेले आहे. त्यामुळे श्रोतेहो, ही कथा अगदी मनापासून आणि शेवटपर्यंत नक्की ऐका. कथा सुरू करण्याअगोदर मंडळी एक छोटीशी विनंती करते. मंडळी, ही कथा मी खूप मेहनतीने बनवली आहे. जर तुम्हाला माझी मेहनत आवडली तर लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय शनी महाराज नक्कीच लिहा. चला तर मग मी कथा सांगायला सुरुवात करते. सृष्टीच्या प्रारंभीची ही अत्यंत सुंदर गोष्ट आहे. आकाशात तळपणारे, संपूर्ण जगाला प्रकाश आणि ऊर्जा देणारे भगवान सूर्यदेव हे अत्यंत तेजस्वी आणि प्रतापी होते. त्यांच्या तेजाची बरोबरी या त्रैलोक्यात कोणीही करू शकत नव्हते. या महान आणि प्रकाशमान सूर्यदेवांचा विवाह प्रजापती विश्वकर्मा यांची अत्यंत रूपवान, गुणी आणि सुसंस्कृत कन्या सौज्ञा यांच्याशी मोठ्या थाटामाटात संपन्न झाला होता. काही पुराणांमध्ये त्यांना संजना असेही म्हटले जाते. विवाहानंतर सौज्ञा अतिशय आनंदाने आपल्या पतीच्या म्हणजेच सूर्यदेवांच्या घरी राहायला आली. सुरुवातीचे काही काळ अत्यंत सुखात आणि आनंदात गेले. भगवान सूर्यदेव आणि माता सौज्ञा यांच्या वैवाहिक जीवनातून त्यांना 3 अतिशय सुंदर अपत्ये प्राप्त झाली. त्यांची नावे होती वैवस्वत मनु, यमराज जे पुढे मृत्यूचे देव बनले, आणि एक गोड कन्या जिचे नाव होते यमुना. सौज्ञाला आपली मुले खूप प्रिय होती. ती एका आदर्श पत्नी आणि मातेप्रमाणे आपल्या घराचा सांभाळ करत होती. परंतु मंडळी, सुखाच्या या काळात हळूहळू एक मोठे संकट उभे राहू लागले. जसजसा काळ पुढे सरकत होता तसतशी एक मोठी आणि गंभीर समस्या निर्माण होऊ लागली. भगवान सूर्यदेवांचे तेज आणि त्यांच्या शरीरातून निघणारी प्रखर उष्णता दिवसेंदिवस वाढतच होती. श्रोतेहो, सौज्ञा ही एक अत्यंत नाजूक, सुंदर आणि कोमल स्त्री होती. तिला आपल्या पतीचे हे अफाट आणि प्रखर तेज सहन करणे अधिकाधिक कठीण होऊ लागले होते. सूर्यदेवांच्या जवळ जाताच तिचे शरीर त्या प्रखर उष्णतेने अक्षरशः होरपळून निघत असे. तिचे पूर्वीचे गोरेपान आणि सुंदर रूप त्या असह्य उष्णतेमुळे हळूहळू काळे पडू लागले होते. तिची शक्ती क्षीण होत चालली होती आणि तिला सतत थकवा जाणवू लागला होता. एकीकडे पतिव्रता धर्म पाळायचा, तर पतीची रात्रंदिवस सेवा करणे आवश्यक होते. परंतु दुसरीकडे सूर्याच्या जवळ जाणे हे तिच्यासाठी असह्य वेदना देणारे ठरत होते. सौज्ञा रात्रंदिवस याच विचारात असायची की या भयानक संकटातून मार्ग कसा काढावा. सूर्यदेवांना कायमचे सोडून जावे तर तो आपल्या पतिव्रता धर्माचा मोठा अपमान ठरेल, आणि जर तिथेच राहिले तर या वाढत्या उष्णतेने लवकरच आपले प्राण जातील अशी भीती तिला वाटू लागली. शेवटी तिने एक अतिशय धाडसी आणि अद्भुत निर्णय घेतला. तिने असा विचार केला की आपण कुठेतरी दूर एकांतात जाऊन अत्यंत कठोर तपश्चर्या करावी. या तपश्चर्येमुळे आपले स्वतःचे तपोबल आणि तेज वाढेल, आणि मग आपण सहजपणे सूर्यदेवांची प्रखर उष्णता सहन करू शकू. पण मंडळी, सौज्ञेच्या मनात एक मोठा प्रश्न होता. आपण जर तपश्चर्येसाठी जंगलात गेलो तर आपल्या मागे भगवान सूर्यदेवांची आणि आपल्या 3 लहान मुलांची काळजी कोण घेणार?
मुलांच्या प्रेमापोटी ती व्याकुळ झाली होती. यावर उपाय म्हणून सौंध्याने आपल्या महान तपोबलाचा वापर केला आणि स्वतःचीच एक हुबेहूब प्रतिकृती निर्माण केली. ही प्रतिकृती म्हणजेच तिची स्वतःची सावली होती. सावली असल्यामुळे तिला छाया असे नाव देण्यात आले. पुराणांमध्ये काही ठिकाणी तिला सुवर्णा असेही संबोधले जाते. श्रोतेहो, ही छाया दिसायला अगदी हुबेहूब सौंधेसारखीच होती. तिचे रूप, तिचे वागणे, तिचे बोलणे आणि तिचा आवाज सर्व काही अगदी सौंधेसारखेच होते. कोणालाही पाहून ओळखता येणार नाही इतकी ती हुबेहूब होती. मग सौंध्याने छायेला आपल्या जवळ बोलावले आणि अत्यंत प्रेमाने पण तितक्याच ठामपणे सांगितले, "हे छाये, आजपासून तू माझी जागा घेशील. तू माझ्या जागी या घरात राहशील. तू भगवान सूर्यदेवांची पत्नी म्हणून सर्व कर्तव्ये अत्यंत निष्ठेने पार पाडशील." ती पुढे म्हणाली, "आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तू माझ्या 3 मुलांची तुझ्या स्वतःच्या मुलांसारखीच काळजी घेशील. त्यांना कधीही आईची उणीव भासू देऊ नकोस." छायेने अत्यंत नम्रपणे हात जोडून ही आज्ञा मान्य केली. जाण्यापूर्वी सौंध्याने छायेला अत्यंत कडक शब्दात एक ताकीद दिली. ती म्हणाली, "लक्षात ठेव, तू एक सावली आहेस. हे रहस्य कोणालाही कळता कामा नये. स्वतः भगवान सूर्यदेवांनाही या गोष्टीचा जराही संशय येता कामा नये की तू सौम्या नाहीस. जर भविष्यात काही मोठे संकट आले आणि तुला माझी गरज भासली तरच मला हाक मार. मी सर्व सोडून तुझ्या मदतीला धावत येईन." असे आश्वासन सौंधेने छायेला दिले. छायेने पुन्हा एकदा मान डोलावून संमती दर्शवली आणि ती सूर्यदेवांच्या सेवेत रुजू झाली. यानंतर सौंध्या कोणालाही न सांगता अगदी गुपचूप तिथून निघून गेली. ती थेट आपल्या माहेरी म्हणजेच आपले पिता प्रजापती विश्वकर्मा यांच्याकडे गेली. तिला वाटले की माहेरी आपल्याला थोडा आश्रय आणि विश्रांती मिळेल. परंतु जेव्हा विश्वकर्माने तिला पाहिले तेव्हा त्यांनी तिला विचारले की तू पतीची परवानगी न घेता आणि एकटीच इथे का आलीस? जेव्हा सौंध्याने सूर्याचे प्रखर तेज सहन होत नसल्याचे आणि म्हणून आपण घर सोडल्याचे कारण सांगितले तेव्हा विश्वकर्माला खूप राग आला. विश्वकर्माने तिला खडसावून सांगितले की, "मुली, विवाहानंतर स्त्रीचे खरे घर तिचे सासरच असते. पतीला सोडून माहेरी राहणे हे योग्य नाही. तू तात्काळ आपल्या सासरी परत जा." बापाने असा नकार दिल्याने सौंध्याला खूप दुःख झाले. माहेरीही आसरा न मिळाल्यामुळे आता कुठे जावे हा प्रश्न तिच्यासमोर होता. सासरी परत जाण्याची तिची हिंमत नव्हती, कारण आपले रहस्य उघडकीस येईल अशी तिला भीती होती. म्हणून तिने उत्तर कुरुक्षेत्रातील घनघोर जंगलात जाण्याचा निर्णय घेतला. तिथे जंगलात हिंस्र प्राण्यांपासून स्वतःचे रक्षण व्हावे आणि कोणी आपल्याला ओळखू नये म्हणून तिने एका घोडीचे रूप धारण केले. त्या अश्विनीच्या रूपातच ती एकांतात अत्यंत कठोर तपश्चर्येत मग्न झाली. रात्रंदिवस ती फक्त ईश्वराचे चिंतन करत होती. इकडे सूर्यलोकात मंडळी छाया अत्यंत निष्ठेने आपली सर्व कर्तव्ये पार पाडत होती. ती भगवान सूर्यदेवांची एक आदर्श पत्नी म्हणून रात्रंदिवस सेवा करत होती. सूर्यदेवांच्या गरजा ती न सांगता ओळखून पूर्ण करत होती. तसेच वैवस्वत मनू, यम आणि यमुना या 3ही सावत्र मुलांवर ती स्वतःच्या सख्ख्या मुलांसारखाच जीवापाड प्रेम करत होती. त्यांच्या खाण्यापिण्याची, झोपेची सर्व काळजी ती घेत होती. तिच्या प्रेमळ स्वभावामुळे मुलांनाही कधीच संशय आला नाही की ही आपली जन्मदात्री आई नाही. भगवान सूर्यदेवांनाही छायेच्या वर्तनावर जराही संशय आला नाही. त्यांना तर पूर्ण खात्री होती की ती आपली लाडकी पत्नी सौंध्याच आहे. अशा प्रकारे सूर्यलोकात सर्व काही अत्यंत सुरळीत आणि आनंदात चालू होते. काळाच्या ओघात भगवान सूर्यदेव आणि छाया यांच्या मिलनातून छायेला गर्भधारणा झाली. परंतु श्रोतेहो, छायेचा मूळ स्वभाव सौंध्येपेक्षा पूर्णपणे वेगळा होता.
सावली असल्यामुळे तिच्यात एक वेगळीच शांतता होती. छाया ही अत्यंत सात्विक, दयाळू आणि भगवान शिवशंकरांची परमभक्त होती. शिवाची आराधना करणे हाच तिच्या जीवनाचा मुख्य हेतू होता. गर्भावस्थेत असतानाही तिचे मन सतत महादेवाच्या चिंतनात मग्न असे. तिला सतत वाटे की आपल्या पोटी जन्माला येणारे बाळ हे शिवाच्या आशीर्वादाने महान कार्य करणारे असावे. त्यामुळे छायेने एक मोठा निर्णय घेतला. तिने ठरवले की आपण गर्भावस्थेत असतानाच भगवान शिवाची अतिशय कठोर तपश्चर्या करावी. तिने राजवाड्याची सर्व सुखे बाजूला ठेवली आणि ती आपल्या साधनेत मग्न झाली. श्रोतेहो, कल्पना करा, एक गरोदर माता जी स्वतः अत्यंत नाजूक आहे, तिने अन्न पाण्याचा पूर्णपणे त्याग केला. भर उन्हात भगवान सूर्याच्या अत्यंत प्रखर आणि जाळणाऱ्या किरणांखाली उभी राहून ती तप करू लागली. तिचे डोळे मिटलेले असायचे आणि मुखातून अखंडपणे ओम नमः शिवाय या शिवपंचाक्षरी मंत्राचा जप सुरू असायचा. तिची शिवभक्ती इतकी प्रबळ आणि अफाट होती की तिला ऊन, वारा, पाऊस, तहान, भूक कशाचीही पर्वा नव्हती. परंतु निसर्गाचा नियम असा आहे की आई जे काही करते त्याचा थेट परिणाम तिच्या गर्भावर होत असतो. या अत्यंत कठोर तपश्चर्येचा आणि उपासमारीचा परिणाम तिच्या उदरात वाढत असलेल्या त्या चिमुकल्या जीवावर होत होता. सतत प्रखर उन्हात उभ्या राहून तप केल्यामुळे आणि आहाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे तिच्या उदरात वाढणाऱ्या बाळाचा रंग हळूहळू काळा पडू लागला होता. आईच्या शरीराचे पोषण न झाल्यामुळे तो गर्भ सावळा होत चालला होता. पण मंडळी, दुसरीकडे एक अद्भुत गोष्ट घडत होती. आईच्या या कठोर तपश्चर्येमुळे आणि अखंड शिवनामाच्या जपाने गर्भातील त्या बालकाला भगवान शिवशंकरांचे थेट आणि साक्षात आशीर्वाद प्राप्त होत होते. त्या बालकामध्ये एक अद्भुत, अलौकिक शक्ती आणि न्यायाची अत्यंत प्रबळ भावना निर्माण होत होती. तो गर्भ नुसता वाढत नव्हता, तर एका महान ईश्वरी ऊर्जेला जन्म देण्याची तयारी करत होता. संपूर्ण ब्रह्मांड या नव्या शक्तीच्या स्वागताची वाट पाहत होते. अखेर तो पवित्र दिवस उजाडला. हिंदू पंचांगानुसार तो ज्येष्ठ महिन्यातील अमावस्येचा अत्यंत शुभ आणि गूढ दिवस होता. संपूर्ण ब्रह्मांड एका नवीन ऊर्जेची आणि चैतन्याची अनुभूती घेत होते. देवलोकात एक वेगळीच शांतता पसरली होती. याच शुभमुहूर्तावर शिवभक्त माता छायेच्या पोटी एका अत्यंत तेजस्वी परंतु श्यामवर्णी म्हणजेच पूर्णपणे काळ्या रंगाच्या पुत्राचा जन्म झाला. मंडळी, हे पुत्र म्हणजेच साक्षात श्री शनिदेव होते. न्यायाचे आणि कर्माचे दैवत आज पृथ्वीवर अवतरले होते. शनिदेवांचा जन्म होताच त्यांच्या अंगाभोवती एक विलक्षण आणि डोळे दिपवणारे निळे आणि काळे तेज होते. परंतु त्यांचा वर्ण कोळशासारखा काळाभोर होता. त्यांचे डोळे अत्यंत मोठे, पाणीदार आणि भेदक होते. जणू काही ते सर्वांच्या आरपार पाहत आहेत. आणि त्यांचे केस लांब आणि काळे होते. जेव्हा भगवान सूर्यदेवांना पुत्रप्राप्तीची ही आनंदाची बातमी मिळाली, तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. आपला एक नवीन वारसदार जन्माला आला आहे, या विचाराने ते अत्यंत उत्साहाने आपल्या बाळाला पाहण्यासाठी माता छायेच्या कक्षात आले. सूर्यदेवांच्या मनात एक चित्र होते. आपण स्वतः इतके तेजस्वी आणि सुवर्णकांतीसारखे गोरे आहोत, तर आपला पुत्रही असाच सोन्यासारखा लकाकणारा आणि गोरागोमटा असेल, अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु जेव्हा सूर्यदेवाने कक्षामध्ये प्रवेश केला आणि पाळण्यात झोपलेल्या त्या बाळाला पाहिले, तेव्हा त्यांना एक अत्यंत मोठा धक्का बसला. त्यांच्या अपेक्षेच्या अगदी उलट त्या पुत्राचा रंग मात्र अत्यंत काळाभोर होता. हे पाहताच भगवान सूर्याचा अहंकार दुखावला गेला
त्यांना वाटले की असा काळाकुट्ट आणि श्यामवर्णी पुत्र माझा असूच शकत नाही. माझ्यासारख्या तेजस्वी देवाच्या पोटी असा पुत्र कसा जन्माला येऊ शकतो? हा विचार करून त्यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. रागाच्या भरात आणि संशयाने पूर्णपणे ग्रासलेले सूर्यदेव माता छायेवर प्रचंड संतापले. त्यांनी आजूबाजूला कोणी आहे याचाही विचार केला नाही आणि अत्यंत कठोर शब्दात छायेचा अपमान करण्यास सुरुवात केली. ते रागाने लालबुंद होऊन म्हणाले, "हे छाये, हा श्यामवर्णी बालक माझा पुत्र असूच शकत नाही. तू माझ्याशी नक्कीच काहीतरी प्रतारणा केलीयस. माझ्यासारख्या तेजाच्या देवाचा मुलगा असा काळा कसा असेल? सांग मला, हा काळा रंगाचा मुलगा नक्की कोणाचा आहे?" श्रोतेहो, विचार करा. एका नुकत्याच जन्म दिलेल्या मातेसाठी याहून मोठे दुःख काय असू शकते? सूर्यदेवांचे हे संशयाचे आणि अपमानाचे शब्द माता छायेच्या हृदयाला विषारी बाणासारखे लागले. ती ढसाढसा रडू लागली. तिचे हृदय पिळवटून निघाले. परंतु नवऱ्याच्या या क्रोधासमोर ती एक शब्दही बोलू शकली नाही. आपल्या जन्मदात्री निष्पाप मातेचा असा भयंकर आणि अकारण अपमान होत असलेला पाहून पाळण्यात असलेल्या त्या नुकत्याच जन्मलेल्या बालक शनिदेवाला प्रचंड क्रोध आला. तो साधारण बालक नव्हता, तर तो साक्षात न्यायाचा अवतार होता. आईच्या प्रदीर्घ तपश्चर्येमुळे शनिदेवांना जन्मतःच अपार आणि अफाट शक्ती प्राप्त झाली होती. आईचे अश्रू त्यांच्याने पाहावले नाहीत. त्यांनी आपले मोठे आणि भेदक डोळे उघडले आणि रागाने लाल झालेल्या नजरेने थेट आपले पिता भगवान सूर्यदेव यांच्याकडे रोखून पाहिले. मंडळी, ती साधी नजर नव्हती. ती होती शनिदेवाची जगप्रसिद्ध वक्र दृष्टी. शनिदेवांची ती क्रोधाग्नीने भरलेली नजर सूर्यदेवांवर पडताच एक भयंकर आणि अकल्पनीय चमत्कार घडला. संपूर्ण विश्वाला आपला प्रकाश आणि ऊर्जा देणाऱ्या महान सूर्यदेवांचे ते सुंदर सोनेरी शरीर एका क्षणात जळून कोळशासारखे काळे पडले. त्यांचे सर्व तेज कुठल्या कुठे नाहीसे झाले. एवढेच नाही, तर ज्या भव्य रथातून सूर्यदेव संपूर्ण विश्वाचा प्रवास करत असत, त्या रथाचे वेगवान घोडे जागीच थबकले. रथाची चाके स्तब्ध झाली आणि रथाने पुढे जाण्यास नकार दिला. सूर्यदेवांचा रथ थांबल्यामुळे संपूर्ण ब्रह्मांडात अंधार पसरू लागला. जगात हाहाकार माजला. सर्व देवदेवता, ऋषीमुनी आणि प्राणी मात्र भीतीने थरथर कापू लागले. सूर्यदेवांना स्वतःला काहीच समजत नव्हते की अचानक आपली ही अवस्था कशी झाली, आपली सर्व शक्ती नष्ट कशी झाली आणि आपले हे सुवर्ण शरीर काळे कसे पडले हे त्यांना कळेनासे झाले. जेव्हा सूर्यदेवांना आपली चूक हळूहळू लक्षात येऊ लागली, तेव्हा ते अत्यंत घाबरले. त्यांना प्रचंड पश्चात्ताप होऊ लागला. अशा वेळी कोणताही मार्ग न दिसल्याने त्यांनी तात्काळ आपले आराध्य दैवत भगवान शिवशंकरांचा धावा सुरू केला. त्यांनी अत्यंत काकुळतीने महादेवाला मदतीसाठी हाक मारली. नेहमी आपल्या भक्ताच्या हाकेला धावून येणारे दयाळू भगवान शिवशंकर तिथे त्वरित प्रकट झाले. त्यांच्या शांत आणि शीतल उपस्थितीने तिथले वातावरण थोडे निवळले. शंकरांनी अत्यंत शांतपणे पण गंभीर आवाजात सूर्यदेवांना समजावून सांगितले. महादेव म्हणाले, "हे सूर्यदेवा, तू जो संशय घेतलास तो पूर्णपणे निराधार आणि चुकीचा आहे. हा बालक दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात तुझाच पुत्र आहे." शंकरांनी पुढे सविस्तर सत्य सांगताना म्हटले, "तू या मातेवर जो संशय घेतलास ती तुझी मोठी चूक आहे. जेव्हा हा बालक तिच्या गर्भात होता तेव्हा तुझी पत्नी छाया हिने भर उन्हात उभे राहून माझी अत्यंत कठीण आणि घोर तपश्चर्या केली होती. तिने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अन्न पाण्याचाही त्याग केला होता. त्या प्रखर उन्हाचा, उपासमारीचा आणि तपश्चर्येचा थेट परिणाम या बालकावर झाला आहे आणि म्हणूनच या बालकाचा वर्ण काळा झाला आहे. तो काळा आहे
कारण त्याने आपल्या मातेची सर्व उष्णता आणि वेदना स्वतःमध्ये सामावून घेतली आहे. तू एका निष्पाप, तपस्वी मातेचा आणि स्वतःच्या जन्मलेल्या पुत्राचा विनाकारण अपमान केला आहेस. तू एका स्त्रीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले आहेस. म्हणूनच या बालकाच्या क्रोधाग्नीने आणि न्यायाच्या प्रबळ भावनेने तुझे हे हाल झाले आहेत. यात या बालकाची कोणतीही चूक नाही, असे भगवान शंकरांनी स्पष्ट केले. भगवान शिवशंकरांचे हे सत्य आणि प्रखर शब्द ऐकून सूर्यदेवांचे डोळे उघडले. त्यांना आपल्या क्रूर आणि संशयी कृत्याचा प्रचंड पश्चात्ताप झाला. आपल्या हातून किती मोठे पाप घडले आहे याची त्यांना जाणीव झाली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ माता छाया आणि पाळण्यात असलेला तो चिमुकला बालक शनिदेव यांची हात जोडून माफी मागितली. त्यांनी छायेला सांगितले की माझ्या संशयी स्वभावामुळे मी तुझे मन दुखावले, मला क्षमा कर. जेव्हा भगवान सूर्यदेवाने आपली चूक प्रामाणिकपणे मान्य केली आणि क्षमा मागितली, तेव्हा बालक शनिदेवांचा तो भयंकर राग शांत झाला. त्यांच्यातील न्यायाची भावना तृप्त झाली. त्यांनी आपली ती क्रोधाग्नीने भरलेली वक्र दृष्टी लगेचच मागे घेतली. शनिदेवाने दृष्टी हटवताच पुन्हा एक चमत्कार झाला. क्षणार्धात भगवान सूर्यदेवांना त्यांचे पूर्वीचे ते अत्यंत तेजस्वी, प्रकाशमान आणि सुवर्णकांतीसारखे शरीर परत मिळाले. त्यांच्या रथाच्या घोड्यांमध्ये पुन्हा चैतन्य आले आणि संपूर्ण ब्रह्मांडात पुन्हा एकदा सूर्याचा सुवर्णप्रकाश पसरला. या एका घटनेनंतर सूर्यदेव आणि शनिदेव यांच्यातील सर्व गैरसमज आणि कटुता कायमची दूर झाली. सूर्यदेवाने शनिदेवाला आपला पुत्र म्हणून अत्यंत प्रेमाने आणि अभिमानाने स्वीकारले. शनिदेवही पुढे आपल्या मातापित्यांचे अत्यंत आज्ञाधारक, गुणी आणि प्रेमळ पुत्र बनले. तसेच ते भगवान शिवशंकरांचे परमभक्त म्हणून वाढू लागले. श्रोतेहो, जसजसा काळ पुढे जाऊ लागला तसतसे शनिदेव मोठे होऊ लागले. ते अत्यंत कुशाग्र बुद्धीचे आणि शांत स्वभावाचे होते. त्यांनी पाहिले की आपले पिता भगवान सूर्यदेव यांचे तेज, प्रकाश आणि प्रभाव संपूर्ण जगात सर्वश्रुत आहे. सूर्याशिवाय या पृथ्वीवर जीवन शक्य नाही, इतके त्यांना महत्त्व आहे. हे सर्व पाहून शनिदेवांच्या मनामध्येही एक भव्य विचार आला. त्यांच्या मनात अशी प्रबळ इच्छा निर्माण झाली की आपणही आपल्या पित्याप्रमाणेच या विश्वात एक सर्वोच्च स्थान प्राप्त करावे. संपूर्ण त्रैलोक्यात न्यायाची आणि धर्माची स्थापना करण्यासाठी आपण काहीतरी महान कार्य करावे असे त्यांना वाटू लागले. स्कंदपुराणातील काशी खंडामध्ये या प्रसंगाचे अत्यंत सुंदर आणि मार्मिक वर्णन आढळते. एक शुभ दिवस पाहून शनिदेव अत्यंत आदराने हात जोडून आपले पिता भगवान सूर्यदेव यांच्याकडे गेले. त्यांनी पित्याला प्रणाम केला आणि अत्यंत नम्रपणे आपला मनोदय व्यक्त केला. शनिदेव म्हणाले, हे परमपूज्य पिताश्री, तुमचे अफाट तेज आणि या संपूर्ण सृष्टीवरील तुमचा प्रभाव मी रोज पाहतो आहे. तुमची कीर्ती त्रैलोक्यात पसरली आहे. मलाही असाच प्रभाव आणि नवग्रहांमध्ये सर्वोच्च पद प्राप्त करण्याची तीव्र इच्छा आहे. मला सामान्य जीवन जगायचे नाही. ज्याप्रमाणे तुमच्या तेजाने संपूर्ण जग प्रकाशित होते, तशीच अमर्याद शक्ती मला हवी आहे. मी तुमच्यापेक्षाही 7 पटीने अधिक शक्तिशाली व्हावे आणि सर्व ग्रहांमध्ये सर्वश्रेष्ठ ठरावे, अशी माझी मनापासून मनीषा आहे. यासाठी मी कोणता मार्ग स्वीकारावा? मी काय करावे? कृपया मला योग्य ते मार्गदर्शन करा, अशी विनंती शनिदेवांनी केली. आपल्या तरुण पुत्राची ही एवढी भव्य, उदात्त आणि महत्वाकांक्षी इच्छा पाहून भगवान सूर्यदेव अत्यंत प्रसन्न झाले. त्यांना अभिमान वाटला की आपला पुत्र काहीतरी महान कार्य करू इच्छितो. त्यांनी अत्यंत प्रेमाने शनिदेवाला जवळ घेतले आणि त्यांच्या पाठीवरून हात फिरवला. सूर्यदेव म्हणाले, हे पुत्रा शनिदेवा, तुझी इच्छा अत्यंत महान आहे, परंतु हे सर्वोच्च पद आणि शक्ती प्राप्त करणे इतके सोपे नाही.
यासाठी तुला अत्यंत कठीण मार्गावरून जावे लागेल. तुला स्वतःला सिद्ध करण्यासाठी घोर तपश्चर्या करावी लागेल. तू विलंब न करता पृथ्वीवरील अत्यंत पवित्र अशा काशी क्षेत्राला, ज्याला आपण वाराणसी म्हणतो, प्रस्थान कर. तिथे जाऊन तू भगवान शिवशंकरांची अत्यंत कठोर आणि एकनिष्ठ आराधना कर. तिथे एका शिवलिंगाची स्थापना कर आणि त्या शिवलिंगासमोर बसून तप कर. भगवान शिवशंकर अत्यंत दयाळू आणि भोळे आहेत. ते नक्कीच तुझ्या या खडतर तपश्चर्येने प्रसन्न होतील आणि तुझी मनोकामना पूर्ण करतील, असा आशीर्वाद सूर्यदेवांनी दिला. आपल्या पित्याची ही आज्ञा शिरसावंद्य मानून शनिदेवांनी तात्काळ मातापित्यांचे आशीर्वाद घेतले आणि काशीच्या दिशेने जाण्यासाठी मार्गस्थ झाले. त्यांच्या मनात फक्त एकच ध्येय होते, ते म्हणजे भगवान शिवशंकरांना प्रसन्न करणे. काशी हे शहर साक्षात भगवान महादेवांचे सर्वात आवडते शहर आहे. गंगा नदीच्या पवित्र आणि संथ वाहणाऱ्या तीरावर आल्यावर शनिदेवांनी प्रथम त्या पवित्र प्रवाहात स्नान केले. त्यानंतर त्यांनी तिथेच स्वतःच्या हातांनी अत्यंत भक्तिभावाने एका सुंदर शिवलिंगाची स्थापना केली. मंडळी, पुराणांनुसार हेच ते शिवलिंग आहे जे पुढे शनेश्चरेश्वर या नावाने संपूर्ण जगात प्रसिद्ध झाले. शिवलिंगाची स्थापना केल्यानंतर शनिदेवांनी अशी कठोर तपश्चर्या सुरू केली, ज्याची वर्णने ऐकून आजतागायत भक्तांच्या अंगावर काटा येतो. त्यांनी जगातील सर्व भौतिक सुखांचा, अन्नाचा आणि पाण्याचा पूर्णपणे त्याग केला. काही पुराणकथा आणि लोककथानुसार ही तपश्चर्या सामान्य नव्हती. शनिदेवांनी एका पिंपळाच्या झाडाची निवड केली. त्या पिंपळाच्या झाडावर ते सलग 19 वर्ष चक्क उलटे लटकून भगवान शंकराची आराधना करत राहिले. होय मंडळी, तब्बल 19 वर्ष ते एका जागी स्थिर होते. कडाक्याची थंडी असो, उन्हाळ्यातील रखरखते ऊन असो वा पावसाळ्यातील मुसळधार पाऊस असो, त्यांना कशाचीही पर्वा नव्हती. शारीरिक वेदनांनी त्यांच्या शरीराची चाळण केली होती. त्यांचे शरीर पूर्णपणे शुष्क झाले होते. शरीरावर फक्त हाडांचा सांगाडा उडला होता. पण त्यांचे लक्ष तसुभरही ढळले नाही. त्यांचे मन पूर्णपणे कैलासपती भगवान शिवाच्या चरणी लीन झाले होते. त्यांच्या मुखातून आणि अंतर्मनातून रात्रंदिवस फक्त ओम नमः शिवाय हाच जप सुरू होता. त्यांच्या या अघोरी आणि प्रखर तपोबलामुळे संपूर्ण काशी नगरीत आणि हळूहळू संपूर्ण ब्रह्मांडात एक वेगळीच आणि प्रबळ आध्यात्मिक ऊर्जा निर्माण झाली होती. सलग 19 वर्ष चाललेल्या या अत्यंत अघोरी, कठीण आणि कठोर तपश्चर्येमुळे अखेर कैलासपती भगवान शिवशंकर अत्यंत प्रसन्न झाले. भक्ताची ही निष्ठा पाहून देवांचे हृदय पाझरले. माता पार्वतीसह साक्षात भगवान महादेव स्वतः काशीत शनिदेवांसमोर प्रकट झाले. भगवान शंकरांच्या अंगातून निघणाऱ्या दिव्य आणि शीतल प्रकाशाने शनिदेवांचे डोळे दिपून गेले. त्यांच्या अंगातील सर्व वेदना एका क्षणात नाहीशा झाल्या. भगवान शिव अत्यंत प्रेमळ आणि गंभीर स्वरात म्हणाले, हे छायापुत्र शनिदेवा, आता डोळे उघड. तुझी ही अभूतपूर्व तपश्चर्या पाहून मी अत्यंत प्रसन्न झालो आहे. आता अधिक कष्ट सहन करू नकोस. तुला जे काही हवे असेल ते वरदान तू आज माझ्याकडे मागून घे. शनिदेवांनी आपले डोळे उघडले. समोर साक्षात महादेवाला आणि माता पार्वतीला पाहून ते भावविभोर झाले. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांनी तात्काळ साष्टांग दंडवत घातला आणि हात जोडून अत्यंत गदगदलेल्या आवाजात प्रार्थना केली. हे देवाधिदेव महादेव, हे करुणासागरा, जर तुम्ही खरोखरच माझ्यावर प्रसन्न असाल तर मला असे वरदान द्या की मी ग्रहमंडळात सर्वात सर्वोच्च आणि शक्तिशाली स्थान प्राप्त करू शकेन. मला असे पद द्या की ज्यामुळे मी जगातील प्रत्येक प्राण्याला, मग तो मानव असो, देव असो वा दानव असो,
त्याच्या कर्माचे अत्यंत अचूक आणि योग्य फळ देऊ शकेन. मला न्यायाची देवता बनण्याची शक्ती प्रदान करा, अशी विनंती शनिदेवांनी केली. शनिदेवांची ही निस्वार्थ आणि न्यायावर आधारित मागणी ऐकून भगवान शिवशंकरांनी हसून तथास्तु म्हटले. महादेवाने शनिदेवाला आशीर्वाद देताना अत्यंत महत्त्वपूर्ण आणि जगाचे कल्याण करणारे वरदान दिले. महादेव म्हणाले, हे शनिदेवा, आजपासून तू नवग्रहांमध्ये सर्वात शक्तिशाली आणि श्रेष्ठ ग्रह म्हणून ओळखला जाशील. मी स्वतः तुला कर्म फळदाता आणि न्यायाधीश या सर्वोच्च पदावर नियुक्त करत आहे. शंकरांनी पुढे शनिदेवांचे अधिकार स्पष्ट करताना सांगितले, आजपासून या भूतलावरील प्रत्येक मनुष्य, देव, गंधर्व, दानव आणि खुद्द मलाही तुझ्या 7.5च्या प्रभावाखालून जावे लागेल. हे जग कर्माच्या सिद्धांतावर चालेल आणि तू त्या कर्माचा मुख्य हिशोबनीस असशील. जे लोक चांगले कर्म करतील, प्रामाणिकपणे जगतील, कोणालाही फसवणार नाहीत आणि दीनांची व गरिबांची सेवा करतील, त्यांना तू त्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, यश आणि ऐश्वर्य भरभरून देशील. तू त्यांच्यासाठी एका मित्रासारखा असशील. परंतु महादेवाने कठोर होत सांगितले, जे लोक अन्याय करतील, दुसऱ्यांवर अत्याचार करतील, भ्रष्टाचार करतील, अहंकार बाळगतील आणि पापाच्या मार्गावर चालतील, त्यांना तू अत्यंत कठोर शिक्षा देशील. तुझ्या न्यायाच्या प्रक्रियेतून आणि तुझ्या वक्रदृष्टीपासून या जगात कोणीही वाचू शकणार नाही. तू सर्वांना त्यांच्या योग्यतेनुसार फळ देशील. मंडळी, भगवान शिवाच्या या अद्भुत वरदानामुळे शनिदेवांना साक्षात मृत्यूचे देव यमराज यांच्याप्रमाणेच महान अधिकार प्राप्त झाले. फरक फक्त इतकाच होता की यमराज हे मानवाला त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कर्माचे फळ देतात, तर शनिदेव हे जिवंतपणीच याच जन्मात मानवाला त्याच्या कर्माची जाणीव करून देतात आणि शिक्षा किंवा बक्षीस देतात. म्हणूनच संपूर्ण जगात शनिदेवाला न्यायाची देवता म्हटले जाते. मंडळी श्रोतेहो, ही होती भगवान श्री शनिदेवांच्या जन्माची, त्यांच्या मातेच्या त्यागाची आणि त्यांच्या स्वतःच्या महाकठोर तपश्चर्येची संपूर्ण आणि मूळ कथा. या कथेवरून आपल्याला जीवनासाठी एक अत्यंत महत्त्वाची शिकवण मिळते. आजकाल समाजामध्ये शनिदेवाबद्दल अनेक गैरसमज आणि प्रचंड भीती पसरलेली आहे. लोकांना नुसते शनिदेवाची 7.5 हे नाव ऐकले तरी धडकी भरते. अनेकांना असे वाटते की शनिदेव हे क्रूर आहेत आणि ते माणसांना फक्त त्रास देतात. परंतु मंडळी, सत्य हे पूर्णपणे वेगळे आहे. सत्य हे आहे की शनिदेव हे कोणाचेही शत्रू नाहीत. ज्याप्रमाणे एक चांगला आणि निपक्षपाती न्यायाधीश न्यायालयात गुन्हेगाराला त्याच्या गुन्ह्यानुसार शिक्षा देतो आणि निरपराधाला न्याय देऊन मुक्त करतो, अगदी तसेच काम शनिदेव करत असतात. ते फक्त आपल्या कर्माचा आरसा आपल्याला दाखवतात. जर आपले कर्म शुद्ध असेल, मन स्वच्छ असेल, आपण कोणाची निंदा करत नसू आणि आपण कोणालाही फसवले नसेल, तर शनिदेव हे 7.5च्या काळातही रंकाचा राव बनवू शकतात. ते गरिबांचे, आजारी लोकांचे आणि असहाय्य जीवांचे तारणहार आहेत. ते न्यायाचे आणि सत्याचे रक्षणकर्ते आहेत. परंतु जे लोक खोटे बोलतात, चोरी करतात, गरिबांवर आणि दुर्बलांवर अन्याय करतात, मुक्या प्राण्यांना विनाकारण त्रास देतात, स्वतःच्या संपत्तीचा किंवा अधिकाराचा अहंकार बाळगतात, त्यांच्यासाठी शनिदेव हे खऱ्या अर्थाने एक भयंकर प्रलय आणि संकट ठरू शकतात. त्यांच्या अशा वागण्यामुळेच त्यांना 7.5 भयंकर त्रास भोगावा लागतो. म्हणूनच मंडळी, शनिदेवाची भक्ती करताना नुसती पूजा अर्चा करून भागत नाही, तर नेहमी आपले कर्म सुधारण्यावर भर दिला पाहिजे. आपली वागणूक चांगली असली पाहिजे. ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी म्हणजेच शनी जयंतीच्या या अत्यंत पवित्र दिवशी काळ्या रंगाच्या कपड्यांचे दान करणे, काळ्या तिळाचे दान करणे, मोहरीच्या तेलाचा अभिषेक करणे, लोखंडी वस्तूंचे दान करणे
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गरजू, गरीब आणि भुकेल्या लोकांना अन्नदान करून त्यांना मदत करणे हे अत्यंत पुण्यकारक मानले गेले आहे. असे केल्याने शनिदेव अत्यंत प्रसन्न होतात. शनिदेवांची ही जन्मकथा ऐकल्याने आपल्या मनातील सर्व अकारण भीती दूर होते आणि योग्य मार्गावर, सत्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळते. साडेसाती ही घाबरण्याची गोष्ट नसून आत्मपरीक्षण करण्याची वेळ असते हे आपल्याला यातून शिकायला मिळते. भगवान शिवशंकरांच्या आशीर्वादाने प्रस्थापित झालेले हे महान न्यायाधीश श्री शनिदेव तुमच्या आमच्या सर्वांचे कल्याण करोत. आपल्या सर्वांच्या जीवनातील दुःख आणि संकटे दूर करोत आणि आपल्याला सद्विचारावर चालण्याची बुद्धी देवोत. हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. मंडळी, कथा जर तुम्हाला मनापासून आवडली असेल आणि ही भक्ती रसपूर्ण प्रस्तुती थेट तुमच्या हृदयाला भिडली असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमचे अमूल्य विचार आणि जय शनिदेव किंवा ओम शम शनेश्चराय नमः असा जयघोष खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, जेणेकरून तुमचे शब्द इतरांनाही प्रेरणा देतील. ही मंगलमय आणि दुःख दूर करणारी कथा आपल्या मित्रपरिवारासोबत, आपल्या ग्रुप्सवर आणि नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्वांना या पवित्र कथेचे पुण्य आणि लाभ मिळेल. आणि हो, अशाच अनेक सुंदर आध्यात्मिक आणि ज्ञानवर्धक कथा अगदी सोप्या भाषेत ऐकण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. राम कृष्ण हरी. जय शनिदेव. महादेवाचा विजय असो. सर्वांना दंडवत प्रणाम.